मैं हूं आपके साथ अनम और आप देख रहे हैं STS टाइम्स की रिपोर्ट। आइए दिखाते हैं इस वक्त की ताज़ा खबर। भिवंडी के ज़कात नाका गोपाल नगर के बीच स्पीड ब्रेकर और नाले पर सपोर्टिंग दीवार की जरूरत है। नागरिकों को आज सुविधा हो रही है। आपको बता दें कि भिवंडी शहर के कांग्रेस पार्टी के उपाध्यक्ष सुनील शंकर शिंदे पिछले कई महीने से प्रभात 2 के क्षेत्र में नल गटर और नागरिकों की मूलभूत सुविधा को लेकर भिवंडी मनपा के आयुक्त अनमोल सागर को कई पत्र सुनील शिंदे ने दिए। नागरिकों को मनपा द्वारा अच्छी सुविधा मिली है, इसलिए ग्राउंड लेवल पर सुनील शंकर शिंदे सोशल वर्क करते हैं। आज इस वीडियो के माध्यम से फिर एक बार सुनील शिंदे ने भिवंडी मनपा प्रशासन से गुहार लगाई है। देखते रहिए STS टाइम्स की रिपोर्ट। कि जिस तरह से ये जो नाला बह रहा है, इस नाले के बारे में क्या कहना है? मतलब नाले के मी आज रोजी आयुक्त साहेब आणि अभियंता यांना निवेदन दिले की ह्या नाल्याला संरक्षण भिंत किंवा जाळी बसवण्यात यावी। त्या संदर्भामध्ये मी एक निवेदन दिले, जेणेकरून कुठल्याही पद्धतीने इथून येणारे रहदारीचे गोपालनगर किंवा इथले प्रवासी बँका किंवा या ठिकाणचे संपूर्ण रहिवासी रहदारी मोठ्या प्रमाणामध्ये असते। तर त्या संदर्भामध्ये इथे सुरुवातीला हे झालेलं होतं, गाळ भरपूर होता, पण आता नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा गाळ पूर्ण साफसफाई करून चांगल्या पद्धतीने केलेला आहे। फक्त एकच माझी मागणी आहे की या ठिकाणी संरक्षण भिंत किंवा नगरपालिकेचे जे पण कुठलंही चांगली हे मिळेल त्या पद्धतीने त्यांनी तिथे संरक्षण भिंत किंवा तिथला एक त्याच्यावरती एक हे टाकण्यात यावं, स्लॅब वगैरह किंवा कुठल्याही पद्धतीने काही। सर, आप ये भी बता रहे थे कि जिस तरह से जकात नाके पे जो स्पीड ब्रेकर बनना चाहिए, जैसे कि यहाँ पर स्कूल है, स्कूल को लेकर जैसे सुबह में बच्चे यहाँ पर छूटते हैं, तो काफ़ी ट्रैफिक की समस्या होती है, उसके बारे में भी आपने निवेदन दिया है। जी, मैं आज वापस एक निवेदन मी आज डबल एक दिलेलं आहे आयुक्त साहेब आणि अभियंता साहेबांना की आमच्या कापाळीच्या रस्त्यावरनं प्रचंड प्रमाणामध्ये पालक वर्ग व विद्यार्थी वगैरे शिशुविहार शाळेमध्ये शिक्षणाला जातात। तर त्यावेळेला त्यांना येण्या जाण्याकरता बऱ्याचशा वेळेला तिथे अडचणी निर्माण होतात, म्हणून त्यांना टोरंट ऑफिसच्या इथे टोरंट आणि सहयोग कोऑपरेटिव्ह बँक या ठिकाणी एक स्पीड ब्रेकर बसवण्यात यावं व तसेच तिकडनं त्या बाजूनी हॉटेल रिजन जो अगोदर रिजंट हॉटेल होतं त्या हॉटेलच्या आणि शिशुविहार शाळेच्या मध्ये त्या ठिकाणी एक स्पीड ब्रेकर बसवण्यात यावं, जेणेकरून पालकवर्ग व लोकांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार, कुठल्याही प्रकारची जीवितहानी वित्तहानी होणार नाही याची नगरपालिकेने काळजी घेण्यात यावी। तसेच अशोकनगरच्या रस्त्याला दांडेकर पोस्ट ऑफिस आहे, त्या ठिकाणी पण बऱ्याचशा वेळेला एंडिंगला बरेच आपले माता भगिनी त्या पोस्ट ऑफिसमध्ये आपले रिटायरमेंटचे किंवा इतर कुठलाही पैसा किंवा आलेला पैसा काढण्याकरता जात असतात। तर त्यावेळेला तिथे पण एक स्पीड ब्रेकर बसवला तर बरं होईल, जेणेकरून कुठल्याही पद्धतीने जीवितहानी होणार नाही। म्हणून मी नगरपालिका आयुक्त साहेबांना आणि इतर कर्मचाऱ्यांना सर्वांना कळकळीची विनंती करतो की कृपया या गोष्टीकडे लक्ष देण्यात यावं। धन्यवाद।